नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या वन लाइनर चालू घडामोडी सिरीजमधील पुढील सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो आज आपण सेशन 6 कव्हर करतोय आणि यामध्ये सुद्धा आपण 100 वन लाइनर चालू घडामोडींचा आढावा घेत आहोत. सो लेट स्टार्ट. तर बघा, देशातील पहिली सहकारी सैनिक शाळा कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे? तर बोरियावी, गुजरात या ठिकाणी देशातील पहिली सहकारी सैनिक शाळा स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर मास्टर कार्ड इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार. त्यानंतर निसार उपग्रह हा नासा व इस्रो यांचा संयुक्त उपक्रम आहे, लक्षात ठेवायचं. 2022 ते 2023 वर्षात भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोणता देश ठरला? तर अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार ठरलेला आहे. नेक्स्ट बघा, मार्च 2023 मध्ये पॅसिफिक महासागरात पाडण्यात आलेला इस्रोचा उपग्रह कोणता? तर एक्सपोसॅट. त्यानंतर CBDC चा स्वीकार करणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती? तर पटना महानगरपालिका. त्यानंतर देवस्थळ उत्तराखंड येथील आशियातील सर्वात मोठा टेलिस्कोप इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप. नेक्स्ट, ग्रीन बॉन्ड जारी करणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती? तर इंदोर महानगरपालिका जी आहे देशातील पहिली ग्रीन बॉन्ड जारी करणारी महानगरपालिका ठरलेली आहे. नेक्स्ट, पृष्ठभागावरील गोड्या पाण्याचे पहिले जागतिक सर्वेक्षण करणारा सॉट उपग्रह कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? असा प्रश्न आला तर नासा हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर देशातील पहिला संरक्षण क्षेत्रासाठी फंड आणणारी संस्था कोणती? तर HDFC AMC यांनी पहिला संरक्षण क्षेत्रासाठी फंड आणलेला आहे. त्यानंतर सुरिनाम या देशाचा 2023चा ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आला आहे. त्यानंतर 24/7 व्हिडिओ बँकिंग सुविधा मोफत पुरवणारी देशातील पहिली बँक AU स्मॉल फायनान्स बँक. त्यानंतर 2023चा एनी पुरस्कार रा थलप्पील प्रदीप यांना देण्यात आला आहे. त्यानंतर इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी देशातील पहिली बँक एअरटेल पेमेंट बँक. सो हा महत्वाचा पॉईंट आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवायचा. नेक्स्ट, 2023 सालचा पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर राजिंदर सिंग दत्त यांना 2023 सालचा पॉइंट ऑफ लाईट पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर पारंपरिक कारागिरांच्या उत्पादनांची पोहोच वाढवणे आणि त्यांच्या सेवांचा दर्जा वाढवण्यासाठीची योजना कोणती? तर विश्वकर्मा योजना. त्यानंतर 2023चा स्पिनोझा पुरस्कार कोणाला मिळाला? तर डॉक्टर जॉयता गुप्ता. 2023चा जागतिक मातृभाषा पुरस्कार कोणाला मिळाला? तर डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा. महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार विजेते कोण आहेत? तर योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. त्यानंतर देशातील पहिला रेल्वे केबल पूल कोणत्या नदीवर आहे? तर अंजी नदी आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रादेशिक भाषेत निकाल देणारे देशातील पहिले उच्च न्यायालय केरळ उच्च न्यायालय. भारतातील सर्वात लांब स्कायवॉक पूल कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. त्यानंतर जातीय सर्वेक्षण किंवा जनगणना करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बिहार. त्यानंतर बघा, देशातील पहिला इंटरनॅशनल मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? तर जोगीगोपा, आसाम या ठिकाणी देशातील पहिलाच इंटरनॅशनल मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट, देशातील पहिले 3D प्रिंटेड टपाल कार्यालय कुठे सुरू करण्यात आले? असा प्रश्न आला तर बंगळुरू या शहरामध्ये देशातील पहिले 3D प्रिंटेड टपाल सुरू करण्यात आले. त्यानंतर राज्यसभेचे सभापती पद भूषवणाऱ्या तसेच उपसभापतींच्या पॅनलमध्ये निवड होणाऱ्या नागालँडच्या पहिला महिला सदस्य कोणत्या? तर त्यांचं नाव आहे S फँगरॉन कोनॅक. हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून फूड ॲनिमल हा दर्जा देण्यात आलेला प्राणी हिमालयन याक. नेक्स्ट, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण? तर देवेंद्र कुमार उपाध्याय. त्यानंतर कचऱ्यातून हरित हायड्रोजन निर्मितीची देशातील पहिला प्रकल्प पुणे इथे सुरू केलेला आहे. त्यानंतर लडाखचे दुसरे नायब राज्यपाल BD मिश्रा. रीडिंग लाऊंज असलेले भारतातील पहिले विमानतळ कोणते? तर लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी हे रीडिंग लाऊंज असलेले भारतातील पहिले विमानतळ ठरलेलं आहे. त्यानंतर प्रथमच राज्यसभा पॅनलमध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या 4 महिला, त्यांची नावं काय? तर S फँगरॉन कोनॅक,
त्यानंतर पीटी उषा, सुलता देवी आणि फौजिया खान, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 4 धावपट्टे असणारे देशातील पहिले विमानतळ कोणते? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 4 धावपट्ट्या असलेल्या देशातील पहिले विमानतळ ठरलेलं आहे. नेक्स्ट, 2023 मध्ये सांगली येथे झालेल्या 100व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर जब्बार पटेल. त्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत अव्वल असलेले राज्य महाराष्ट्र. नेक्स्ट, जयंत सावरकर यांची गाजलेली नाटके कोणती? तर एकच प्याला, व्यक्ती आणि वल्ली, त्यानंतर तुझे आहे तुझपाशी, नंतर वरचा मधला रिकामा आणि सौजन्याची ऐशी तैशी, ही जयंत सावरकर यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यानंतर नेक्स्ट, जगातील सर्वात लांबीचा बोगदा सेला बोगदा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा की 2024 मध्ये स्वच्छता सर्वेक्षण झालं, त्या संदर्भात काही पॉइंट. तर बघा, या पुरस्काराची 2024 ची थीम काय आहे? तर रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ही 2024 ची थीम आहे. त्यानंतर हा पुरस्कार केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे दिला जातो. नेक्स्ट, या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची निवड झालेली आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट शहर हे इंदोर हे सलग 7व्यांदा सर्वोत्कृष्ट शहर म्हणून निवडण्यात आलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं? तर नवी मुंबई. तर नवी मुंबई हे देशातील 3रे स्वच्छ शहर ठरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत प्रथम शहर कोणतं आहे? तर सासवड. त्यानंतर सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड कोणतं? तर मध्य प्रदेशमधलं महू. 7 स्टार दर्जा देण्यात आलेली महानगरपालिका कोणती आहे? तर इंदोर. आणि महाराष्ट्रातील 5 स्टार दर्जा देण्यात आलेल्या महानगरपालिका पुणे व पिंपरी चिंचवड. त्यानंतर नेक्स्ट, पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेले बालक कोणते? तर आदित्य ब्राह्मणी. नेक्स्ट, चेन्नई स्थित प्राईम फाउंडेशन या ट्रस्ट कडून देण्यात येणारा संसद रत्न पुरस्कार 2024 प्राप्त महाराष्ट्रातील खासदार कोण कोण आहेत? तर अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, त्यानंतर श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे हे खासदार आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट, मरणोत्तर वीर चक्र मिळवणारे भारतीय नौदलातील पहिले तांत्रिक अधिकारी कोण? तर बिमल रंजन बोहरा, लक्षात ठेवायचं. त्यानंतर वैद्यकीय सेवांसाठी ब्रिटनचा नाईटहुड किताब मिळवणारे व्यक्ती कोण? तर डॉक्टर अमृतपाल सिंग यांना वैद्यकीय सेवांसाठी ब्रिटनचा नाईटहुड किताब मिळाला आहे. नेक्स्ट, अमेरिकेतील पेंटागॉन कार्यालयाला मागे टाकत जगातील सर्वात मोठे कार्यालय संकुल कोठे स्थापन करण्यात आलं आहे व त्याचं नाव काय? तर सुरत डायमंड बोर्स, सुरत येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्वाच्या पुरस्काराने सन्मानित व्यक्ती कोण? तर गियानी इन्फान्शियो. नेक्स्ट, जानेवारी 2024 मध्ये बांगलादेश निवडणुकीत विजयी पक्ष कोणता? तर आवामी लीग आणि बांगलादेशचे नवीन पंतप्रधान शेख हसीना. परंतु रिसेंटली जे बांगलादेशमध्ये क्रायसिस चालू आहे त्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर 1 जानेवारी 2024 रोजी ब्रिक्स संघटनेचा विस्तार करण्यात आला, बरोबर. मग त्यात नवीन 5 सहभागी झालेले सदस्य कोणते? ही नावं आपल्याला लक्षात पाहिजेत. सो इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे 5 देश सहभागी झाले आहेत. आणि त्यामुळं या ब्रिक्स संघटनेतील एकूण सदस्य आता किती झाले? तर 10 झालेले आहेत, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, ब्रिक्स संघटनेत सहभागी होण्यास नकार देणारे राष्ट्र कोणते? तर अर्जेंटिनाने ब्रिक्स संघटनेत सहभागी होण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यानंतर 2024 सालची ब्रिक्स संघटनेच्या परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले येईल? तर रशियामध्ये. आणि 2023 चे कुठे झाले होते? तर साऊथ आफ्रिका, जॉहान्सबर्ग येथे. पाकिस्तान इराण संघर्षात पाकिस्तानी लष्कराने इराणवरील हल्ल्याच्या मोहिमेचे नाव काय ठेवले? तर मर्ग बार सरमाचार. ठीक आहे, मर्ग बार सरमाचार हे नाव ठेवलेलं आहे पाकिस्तानच्या त्या ऑपरेशनचे. नेक्स्ट, कुत्र्याच्या मांसाच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी आणणारे विधेयक पास करणारी संसद किंवा देश कोणता? तर दक्षिण कोरिया. त्यानंतर फ्रान्सचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण? तर लॉरेट फॅबियस. नेक्स्ट, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचा 2024 सालचा अध्यक्ष कोण आहे? भारत. त्यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचे आयोजन कुठे करण्यात आले? तर नवी दिल्ली येथे करण्यात आले. त्यानंतर अलिप्त राष्ट्र संघटनेची 19वी वार्षिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर कंपाला, युगांडामधील कंपाला या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
त्यानंतर नुकताच ओपेक या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारा देश अँगोला. नेक्स्ट, पाकिस्तानच्या निवडणुकीत खैबर पख्तूनख्वा प्रांतामधून निवडणुकीसाठी अर्ज भरणारी पहिली हिंदू महिला कोण? तर डॉक्टर सविरा प्रकाश या पहिल्या हिंदू महिला आहेत आणि हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवायचा. नेक्स्ट, नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेला आहे? तर तो देश आहे कॅबो वर्दे. नेक्स्ट, शाश्वत ऊर्जा सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारतासोबत ग्रीन फ्युएल अलायन्स इंडिया करार करणारा देश कोणता? तर तो देश आहे डेन्मार्क, लक्षात ठेवायचं. त्यानंतर शाळीग्राम पाषाणातून साकारलेल्या रामललाच्या 51 इंच मूर्तीचे शिल्पकार कोण? तर अरुण योगीराज हे नाव लक्षात ठेवायचं. त्यानंतर राम मंदिराचे बांधकाम करण्याचे काम देण्यात आलेली कंपनी कोणती? तर लार्सन अँड टुब्रो. त्यानंतर 2024च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण? तर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रन. आणि पश्चिम बंगालचे राज्यगीत कोणते? तर बांगलार माटी आणि बांगलार जल हे पश्चिम बंगालचे राज्यगीत म्हणून निवडलेले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत अभिजात भाषा म्हणून समाविष्ट केलेली भाषा कोणत्या? तर प्राकृत, पाली व फारसी. नेक्स्ट, जातनिहाय करणारे बिहार नंतर देशातील दुसरे राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश. नेक्स्ट, अधिकृत युट्यूब चॅनलवर 2 कोटीपेक्षा अधिक सबस्क्रायबर असणारे जगातील पहिले नेते कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यानंतर भारत आणि कझाकस्तान यांच्यातला लष्करी सराव, त्याचं नाव काय? तर काझिन. ठीक आहे, 2023 मध्ये झाला म्हणून त्याला काझिन 2023 असं म्हणतात. त्यानंतर सूर्यकिरण हा लष्करी सराव भारत व नेपाळ यांच्या दरम्यान होतो. नेक्स्ट बघा, संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांना कर्तव्य बजावताना बलिदान दिल्याबद्दल डॅग हॅमरस्कॉल्ड पदकाने सन्मानित करण्यात आलेले भारतीय कोण? तर नाईक धनंजय कुमार सिंग. त्यानंतर भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातला सागरी सराव कोणता आहे? तर जायद तलवार. त्यानंतर भारत बांगलादेश यांचा लष्करी सराव संप्रीती 11. ठीक आहे. नेक्स्ट, हरिमाऊ शक्ती हा लष्करी सराव भारत व मलेशिया यांच्या दरम्यान होतो. त्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांचा लष्करी सराव कोणता आहे? तर विनबॅक्स 23. नेक्स्ट, भारत आणि ओमान यांचा लष्करी सराव अल नाजाह 4. त्यानंतर बघा, एक्स आयुथाया हा पहिलाच नौदल सराव भारत आणि थायलंड यांच्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट, भारत आणि युनायटेड किंगडम यांचा लष्करी सराव अजेय वॉरियर. त्यानंतर भारत अमेरिका यांचे लष्करी सराव कोणते कोणते? तर बघा, युद्धाभ्यास आणि वज्रप्रहार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांचा लष्करी सराव मित्रशक्ती. नेक्स्ट, भारत आणि आसियान यांचा पहिला नौदल सराव काय? AIME 2023 चे आयोजनचे ठिकाण कोणते? तर चांगी सिंगापूर. त्यानंतर अल मोहद अल हिंद नौदल सराव हा भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यान होतो. नेक्स्ट, भारत आणि इंडोनेशिया यांचा लष्करी सराव कोणता? तर गरुड शक्ती. भारत आणि मालदीव यांचा लष्करी सराव एकुवेरिन. त्यानंतर भारत, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती यांचा त्रिपक्षीय सरावाचं नाव IFU चे आयोजनचे ठिकाण कोणते? तर ओमानच्या आखातात हा सराव आयोजित केला होता. त्यानंतर नोमॅडिक एलिफंट हा लष्करी सराव भारत आणि मंगोलिया यांच्यामधला आहे. त्यानंतर मलबार हा बहुपक्षीय सराव भारत, जपान, अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होतो. पूर्वी तो फक्त भारत, जपान आणि अमेरिका यांच्यात व्हायचा, आता ऑस्ट्रेलिया सुद्धा सहभागी झालेला आहे. त्यानंतर देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असलेले राज्य कोणते? तर महाराष्ट्र. नेक्स्ट, एअरबस या विमान उत्पादक कंपनीने C295 या विमानांच्या उत्पादनासाठी टाटा ॲडव्हान्स सिस्टम या कंपनीसोबत करार केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर भारत आणि आफ्रिकी देश यांचा युद्ध सराव काय आहे? तर एफिंडेक्स. ठीक आहे, AF फॉर आफ्रिका, IND फॉर इंडिया आणि EX फॉर एक्सरसाइज. म्हणजे एफिंडेक्स हा भारत आणि आफ्रिका यांच्यातला काय युद्ध सराव आहे. त्यानंतर भारत आणि सिंगापूर यांच्यातले युद्ध सराव कोणते कोणते? तर यांच्यातला लष्करी सराव बोल्ड कुरुक्षेत्र आणि नौदल सराव कोणता आहे? तर सिम्बेक्स. नेक्स्ट, भारत आणि उझबेकिस्तान यांचा लष्करी सराव कोणता आहे? तर दस्तलिक. ठीक आहे, लक्षात ठेवा. 16व्या वित्त आयोगाचे सचिव आणि त्यांचं नाव काय? तर ऋत्विक रंजनम पांडे. त्यानंतर जागतिक गुंतवणूक अहवाल 2023 नुसार सर्वाधिक FDI प्राप्त देश कोणता?
तर अमेरिका सर्वाधिक FDI प्राप्त देश आहे. आणि ह्या जागतिक गुंतवणूक अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था कोणती, तर UNCTAD म्हणजे UNCTAD. नेक्स्ट, जागतिक गुंतवणूक अहवाल 2023 नुसार FDI प्राप्त देशांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक 8वा आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जागतिक गुंतवणूक अहवाल 2023 नुसार भारतात झालेली FDI किती, तर 49 अब्ज डॉलर. आणि याच अहवालानुसार परदेशात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश कोणता, तर अमेरिका. म्हणजे सर्वाधिक FDI कुठे होते, अमेरिकेमध्ये, आणि सर्वाधिक गुंतवणूक कोण करतो, तर अमेरिकाच करतो, हे लक्षात ठेवायचं. आणि आपला आजच्या सेशनचा शेवटचा पॉइंट, 2024चा आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला देण्यात आला, तर त्याचं नाव आहे आसाम वैभव पुरस्कार. हा माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना देण्यात आलेला आहे. सो अशा प्रकारे आपण आजच्या सेशनमधल्या 100+ ज्या वन लायनर घडामोडी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. सो मित्रांनो, आपली ही सिरीज आहे, या सिरीजचा नक्की तुम्हाला फायदा होतोय का, की त्याचप्रमाणे या चालू घडामोडीचा जो आपण आढावा घेतोय तर मित्रांनो, आपण ही सिरीज जी सुरू केली आहे त्याचा नक्की तुम्हाला फायदा होत असेल. सो तुमचे काही जे ओपिनियन्स असतील, जे सजेशन असतील, ते नक्की मला कमेंट करून कळवा. त्याचप्रकारे आपल्या या सिरीजचा तुम्हाला फायदा होतोय का, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंट आणि तुमचे सजेशनमुळे आपण आपली ही सिरीज अजून चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो आणि जास्तीत जास्त करंट अफेअर्सचा आवाका किंवा आपण आढावा घेऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे एक्झाम ओरिएंटेड आपण ते कव्हर करू शकतो. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला या सगळ्या चालू घडामोडी आहेत त्या व्यवस्थित कव्हर होत असतील. सो त्याचप्रकारे मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आपण या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्म मार्फत वेगवेगळ्या सिरीज सुरू करत आहोत. आपली नुकताच चालू असलेली सिरीज कलम पाठांतर सिरीज ही सुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या. त्याचाही तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने फायदा होणार आहे, कारण एक्झाममध्ये कलमांवर प्रश्न विचारले जातात. त्याचप्रकारे आपण आता एक रिव्हिजन सिरीज सुद्धा सुरू करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण GSचा कंबाईनच्या दृष्टीने आपला एक चांगला रिव्हिजन करणार आहोत. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. आणि नक्कीच जर तुम्हाला या व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक द्यायला विसरू नका. सो भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू.